सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम यांनी विजयाबाबत ठाम विश्वास व्यक्त केला। साताऱ्यातील सर्वात मोठ्या मतदान केंद्रावर 154 मतदार असून महायुतीचे नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी मोठा पाठिंबा दिल्याचे त्यांनी सांगितले। यावेळी बोलताना कदम म्हणाले, मंत्रिमंडळातील मंत्री, आमदार आणि सर्व नेते मंडळींनी मला भरभरून साथ दिली आहे। हे साताऱ्यातील सर्वात मोठे मतदान केंद्र असून आदरणीय उदयसिंहराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषद सदस्य तसेच सातारा आणि मेढा नगरपालिकेचे नगरसेवक मतदानासाठी उपस्थित आहेत। महायुतीचा उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होईल याबाबत कोणतीही शंका नाही। सर्व मतदार महाराज साहेब आणि नेते मंडळींचे मी मनपूर्वक आभार मानतो, असेही धैर्यशील कदम यांनी सांगितले। आज सांगली सातारा विधानसभेच्या निवडणुकीचं मतदान पार पडतंय। महायुतीच्या वतीनं आणि महायुतीतील सर्व नेत्यांच्या वतीनं सर्वसंमतीचा उमेदवार म्हणून मला उमेदवारी मिळालेली आहे आणि महायुतीची साताऱ्यामधले आणि सांगलीमधले सर्व मंत्रिमंडळ, मंत्री महोदय आणि आमदार महोदय आणि सगळे नेते मंडळी यांनी मला भरघोस पाठिंबा दिलेला आहे आणि हे साताऱ्यामधलं सगळ्यात मोठं मतदान केंद्र आहे। 154 मतदान या ठिकाणी आहेत। हे आमचे नेते आदरणीय उदय महाराज आणि शिवेंद्र बाबा यांच्या नेतृत्वाखाली सर्व जिल्हा परिषद सदस्य आणि सातारा आणि मेढा नगरपालिकेचे नगरसेवक या ठिकाणी मतदान आलेत। मला खात्री आहे की मोठ्या मताधिक्यानं या ठिकाणी आपला विजय होईल। विजयामध्ये कुठेही शंका वाटत नाही। परत एकदा सगळ्याच मतदारांचा आणि महाराज साहेबांचं, नेते मंडळींचं मनापासून आभार मानतो। धन्यवाद। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।